या बातम्यांना नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल आज येणार आहे। नवनीत राणा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि आजच अमरावतीमध्ये अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवशीच निकाल येतोय हे विशेष। आणि त्यामुळे भाजपला अपेक्षितच निकाल येणार की काही नाट्यमय घडामोडी होणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। हायकोर्टाने त्यांचं जात प्रमाणपत्र 2021 मध्ये अवैध ठरवलं होतं आणि त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं। सुप्रीम कोर्टाने त्यावेळी हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती। आता आज अंतिम निकाल येणार आहे आणि त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बातमी अमरावतीची आहे। अमरावतीमधून भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी हनुमान गढीचं दर्शन घेतलेलं आहे। सकाळी 7 वाजता त्या हनुमान गढीवर पोहोचल्या। उमेदवारी अर्ज हनुमानाचरणी त्यांनी ठेवून पूजा केली। नवनीत राणा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे। या भव्य शक्ती प्रदर्शनाची सुरुवात हनुमान दर्शनानं झालेली आहे। तर नवनीत राणा आज लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि तत्पूर्वी त्यांनी हनुमान गढीमध्ये पूजा केलेली आहे।